नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. सहकारात राजकारण न आणता सर्वांना बरोबर घेऊन जयवंतराव भोसले सहकार पॅनेल निवडणूक लढवणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांच्या बाबतीत महाराष्ट्रामधला सहकारातला सगळ्यात मोठा कारखाना आहे. खूप मोठी परंपरा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला आहे. 1955 साली आपल्या कारखान्याची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत सातत्यानं महाराष्ट्रामधला अग्रगण्य आदर्श कारखाना म्हणून आपल्या कारखान्याने कामकाज केलेलं आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची धुरा 2015 साली शेतकरी सभासदांनी आदरणीय सुरेश बाबांकडे सोपवली आणि गेल्या 11 वर्षामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा कारभार आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून झाला. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता ज्यावेळेला कारखान्याची स्थापना झाली त्यावेळेला 800 टनाची गाळप क्षमता आपल्या कारखान्याची होती. 1955 साली स्थापना जरी झाली असली तरी पहिला चाचणी गळीत हंगाम हा 1959 साली झाला आणि चाचणी गाळप हंगामाच्या नंतर 1960 साली पहिला गळीत हंगाम पार पडला आणि त्यानंतर सातत्यानं 29 वर्ष स्वर्गीय जयवंतरावजी आप्पा हे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कारखान्याचं कामकाज पाहत होते. नंतरच्या काळामध्ये 10 वर्ष आदरणीय ज्येष्ठ नेते मदनराव दादांकडे कारखान्याच्या सत्तेची सूत्र होती, इंद्रजित बाबांकडे सूत्र होती आणि त्यानंतर आता 2015 पासून आदरणीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर चाललेली आहे. कृष्णा कारखान्याची गाळप क्षमता 800 टनापासून 1250 टनापर्यंत, 1750 टनापर्यंत, त्यानंतर 2650 टन, 3500 टन, 5000 टन, 7200 टन. आपली 7200 टन गाळप क्षमता ही 1999 सालापर्यंत झाली आणि 7200 पासून 12000 टनापर्यंतचा टप्पा हा सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मुळात 5000 टनापासून 7200 टनापर्यंतचा टप्पा हा आदरणीय सुरेश बाबांच्याच पहिल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पार पडला आणि दुसरा टप्पा 7200 पासून 12000 टनाचा हा मागच्या 11 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण करू शकलो. महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर आणि त्याच्याबरोबर मोफत साखर देणारा महाराष्ट्रातला एकमेव कारखाना जो सभासदांना वर्षाला 60 किलो मोफत साखर देतो असा आपला कारखाना आहे. मागं आपण सभासदांच्या साक्षीनं निर्णय घेतला की आपण घरपोच मोफत साखर देऊ. त्याच पद्धतीनं प्रत्येक गावाला आपण साखर पोचवण्याच्या बाबतीमधलं पाऊल उचललं. त्यामुळं आणखीनचा फायदा हा शेतकरी सभासदाला देखील झालेला आपल्याला बघायला मिळतो. मागच्या 11 वर्षामध्ये सातत्यानं उच्चांकी दर, उच्चांकी साखर उतारा आणि सगळ्या सोयी सुविधा देणारा कारखाना म्हणून एक वेगळा नावलौकिक कृष्णा कारखान्याचा निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्याच्या गळीताचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ह्या गळीत हंगामाच्या निमित्तानं दुसरं सगळ्यात जास्ती गळीत हे कृष्णा सहकारी साखर कारखान्याने केलेलं आहे. 14,19,000 टन गळीत या गळीत हंगामाच्या निमित्तानं आपण केलेलं आहे. आपल्यापेक्षा फक्त एकच सहकारी तत्वावरचा साखर कारखाना आहे ज्यांनी गळीत जास्त केले आणि त्यामुळं एकंदरीतच शेतकरी सभासदाचा अत्यंत चांगला दृष्टिकोन आपल्या कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे पाहत असताना किंवा कारखान्याच्या कामकाजाकडे पाहत असताना आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना विकासाच्या मुद्द्यावर कारखाना योग्यरित्या चालवायचा, जास्तीत जास्त दर कारखान्याने द्यायचा असा दृष्टिकोन ठेवून आपण ह्या निवडणुकीला सामोरे जातोय. आणि त्या निमित्तानं आपण आज ही बैठक आयोजित केली आहे. थोडासा विचार विनिमय हा आपल्यामध्ये देखील होईल. एखाद्याच्या मनामध्ये शंका कुशंका असतील
असल्या तर त्याच्याविषयी चर्चा देखील होईल. आपल्याला कराड तालुका आणि वाळवे तालुक्यामध्ये बहुतांश सभासद आपल्या कारखान्याचे आहेत. त्याबरोबर कडेगाव तालुका असेल, खानापूर तालुका असेल, ह्या देखील 2 तालुक्यांमध्ये सभासद आहेत आणि त्यामुळं 5 तालुक्यांचं कार्यक्षेत्र आपल्या कारखान्याला आहे. त्याच्यामध्ये विटा तालुका आहे, खानापूर तालुका आहे, कडेगाव तालुका आहे, वाळवा तालुका आहे आणि कराड तालुका आहे. आणि त्यामुळं सभासदांची संख्या सुद्धा उच्चांकी आपल्या कारखान्याची आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज आपल्याला सांगायचे किंवा ज्यांनी सहकारामध्ये खूप मोठं काम केलं, कैलासवासी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी यशवंतराव मोहिते भाऊ असतील, आदरणीय कैलासवासी जयवंतराव अप्पा असतील, अनेक असे मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी सहकारामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. कैलासवासी राजाराम बापू असतील. या सगळ्या लोकांनी सातत्यानं पूर्वीच्या काळापासून एकाच विचाराची पेरणी केली आहे आणि तो विचार म्हणजे सहकारामध्ये तुम्ही राजकीय समीकरण आणू नका आणि सहकार्याची निवडणूक ही सभासदापुरती मर्यादित असते. उदाहरणार्थ एखाद्या गावची लोकसंख्या 15,000 लोकांची आहे, त्याच्यामध्ये सभासद असणारे लोक 1,000च असते. त्यामुळे ते 1,000 लोक हे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद असे असतात. म्हणजे त्यांचा जो ऊस पिकतो तो ते त्या संस्थेला देतात आणि त्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणू नका. किंबहुना राजकारणाचे जोडे हे ह्या सहकाराच्या मंदिरात येताना तुम्ही बाहेर काढून मग त्या सहकाराच्या मंदिरात जावा. कारण त्या सहकारी संस्थेमधनं जे अवलंबून सभासद असतात त्या सहकारी संस्थेंवर, त्या सभासदांचं भलं झालं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कुठला दुजाभाव नाही झाला पाहिजे. आपल्या इतर राजकीय समीकरणाचा कुठलाही फरक किंवा इतर राजकीय समीकरणामुळे कुठलीही भूमिका ही त्या सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळांनी व्यवस्थापनाने घेता कामा नये आणि त्यामुळे तीच भूमिका घेऊन आपण कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा कारभार करायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे याच्यामध्ये कारखाना चांगला चालल्यामुळे अनेक लोक आपल्याला पाठिंबा देताना देखील दिसतात आणि त्यामुळं प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळं समीकरण असतं. सहकारातल्या निवडणुकीला मला वाटतं सहकारी संस्था चांगलं चालवणारं जे व्यवस्थापन आहे त्याच्याबरोबर राहायची भूमिका सर्वसाधारण लोक घेत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कराड तालुका असेल, वाळवा तालुका असेल, कडेगाव तालुका असेल, खानापूर तालुका असेल, विटा तालुका असेल, सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद हा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळतो.